पंतप्रधान कार्यालयातील ओएसडी हिरेन जोशी यांची अचानक हकालपट्टी. काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांचा जोशींवर बेटिंग ॲपमध्ये भागीदारीचा संशय. परदेशातही बिझनेस लिंकची चौकशी आवश्यक, अद्याप सरकारचा खुलासा नाही. संच मान्यता धोरण रद्द आणि टीईटी परीक्षा संभ्रमासाठी राज्यातील 80,000 शाळा आज बंद. माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी वेतन कपातीचा दिला आदेश. विरोधी व सत्ताधारी पक्षाच्या शिक्षक आमदारांचा बंदला पाठिंबा. टीईटी समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार केंद्राशी सातत्यानं संवाद साधत आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने केंद्राकडे केले बोट. तोडगा काढण्याऐवजी हात झटकल्याची चर्चा. सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी सक्तीच्या निर्णयावर देशभरातील 25 लाख शिक्षकात अस्वस्थता. केंद्र सरकारने न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. खासदार धैर्यशील माने यांची केंद्राकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या टीव्ही सेंटर परिसरात नवशिक या ड्रायव्हरची 4 दुचाकींना जोरदार धडक. अपघातात एक तरुण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल. कार चालकाला पोलिसांनी घेतले ताब्यात, पुढील तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ भाजपमध्ये प्रवेशाच्या तयारीत. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यातील वाढत्या वादामुळे हा निर्णय. महापालिका निवडणुकीपूर्वी प्रवेश निश्चितीची चर्चा. चिकलठाणा येथील श्री साई इन्स्टिट्यूटमध्ये 133 MCA विद्यार्थ्यांना हॉल तिकीट न मिळाल्याने परीक्षा मुकली. संस्थेच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्यात धाव. विद्यापीठाच्या अहवालात सुविधांचा अभाव. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील कोचलवाडी शेतात 1 कोटी रुपये किमतीचा गांजा पकडला. कोचलवाडी येथील शेतकऱ्याच्या शेतात 4 क्विंटल गांजाची झाडे. पोलिसांनी पंचनामा करून मुद्देमाल घेतला ताब्यात. जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी महाविकास आघाडीकडून सन्मानजनक तोडगा न मिळाल्यास काँग्रेस स्वबळावर लढणार. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून काँग्रेस कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन. जिल्ह्यात अस्तित्व दाखवण्याची वेळ, असं ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी आणि सो स्वामी यांनी श्री दत्त जन्मोत्सवानिमित्त महाआरती केली. पारायण, भजन कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन. जय जय दिगंबराच्या जयघोषाने भक्तिमय वातावरण. दत्त जयंतीनिमित्त गोरखनाथ रिसोड येथे भाविक भक्तांसाठी उपवासाचे फळ वाटप. ज्ञानेश्वर शिक्षण प्रसार मंडळ खडकीच्या अध्यक्षा सौ स्वाती सदार पाटील यांचा उपक्रम. अन्नदान, रक्तदान, श्रमदान, उत्तम कार्य. उल्हासनगर 4 प्रभाग क्रमांक 18 येथील पाणीपुरवठ्यात पिवळसर पाणी आणि आळ्या आढळल्या. ॲडव्होकेट प्रशांत चंदनशिव यांच्याकडून पाणीपुरवठा विभागाला तातडीने लक्ष देण्याची मागणी. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता. मिरजेतील स्वामी समर्थ मंदिरात दत्त जयंतीनिमित्त विविध धार्मिक उपक्रम. 7 दिवसांपूर्वी सुरू असलेला श्री गुरुचरित्र पारायणाची सांगता. सामूहिक बाळना गायन आणि हजारो भक्तांसाठी महाप्रसाद. खुलताबाद तालुक्यातील बाजार सावंगी येथे मालेगाव अत्याचार प्रकरणाचा सोनार समाज व्यापाऱ्यांनी दुकान बंद ठेवून केला निषेध. आरोपीला कडक व तातडीनं जलद गतीनं शिक्षा व्हावी, केली मागणी. नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त. देऊळगाव राजा येथे निकृष्ट दर्जाचे रेशनचे धान्य वाटप झाल्याची तक्रार. युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांचा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा. पुरवठा विभागाच्या सावळ्या गोंधळाची चौकशी करण्याची मागणी. जिंतूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती उत्साहात साजरी. 7 दिवसीय पारायण, होम हवन, आरती आणि पालखी सोहळा. सकाळी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. खुलताबाद नगरपरिषद निवडणुकीत 82.26% विक्रमी मतदान. मतदानाची सर्वाधिक टक्केवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे दिसून आली. मतमोजणीची तारीख 3 ऐवजी 21 तारखेवर गेल्याने शहरवासियांत नाराजी. माहूर गडावरील घाटात चालकाने मोबाईलवर बोलत बस चालवल्याने प्रवाशात संताप. मुखेड आगारच्या बस क्रमांक MH20 BL 2862च्या उद्धट चालकावर कारवाईची मागणी. प्रवाशांचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप. मुखेड तालुक्यातील लेंडी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा व चोरटी वाहतूक सुरूच. पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टर केले जप्त. महसूल विभागाच्या नाकावर टिचून हा कारभार सुरू असल्याचा आरोप.
पिंपरी येथे प्रसिद्ध जागृत देवस्थान गोरक्षनाथ संस्थान येथे दत्त जन्मोत्सव सोहळा साजरा, मिरवणूक, मोफत आरोग्य तपासणी शिबिर व भजन कीर्तन फुगडीचे आयोजन. हबप माधवराव महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाला व महाप्रसादाला भाविक भक्तांचा मोठ्या संख्येने सहभाग.